नमस्कार मित्रांनो, आजच्या पोस्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काम केलं. सो हा निफ्टीचा चार्ट आहे आणि आजचं मार्केट बघा, जबरदस्त मॅन्युप्युलेशन आहे मार्केटमध्ये. कालचा बजेट आला, बजेटमधलं मॅन्युप्युलेशन स्टील गोज ऑन असं चित्र दिसत आहे आपल्याला. मार्केट बघा आज ओपन झालं जवळपास या लेवलला, म्हणजे फ्लॅट ओपनिंग आहे मार्केटची पूर्ण, राईट. आणि तिथून जवळपास 51 पॉईंट मार्केटने वरती जायचा प्रयत्न केला. वर 24,500चा रेजिस्टन्स होताच, पण या टाईपने मार्केट खाली येईल तर आपण एंटर नाही करू शकत, अंडरस्टँड. आणि जर कोणी इथं एंट्री बनवली असेल या लेवलला क्लोजिंगला, तर त्याचा SL बनत होता जवळपास 26-27 पॉईंटचा. मार्केटने काय केलं, एक 32 पॉईंट मूव्ह केला आणि तिथून रिव्हर्सल SL घेतला लगेच नेक्स्ट कॅन्डलमध्ये. भयंकर मॅन्युप्युलेशन चाललेलं आहे मार्केटमध्ये. इथे स्ट्रॉंग एक आपल्याला रिव्हर्सल दिसतोय. जर इथं आपण ट्रेड घ्यायचा प्लॅन करतो तर आपलं 56-57 पॉईंटचं SL बनतं आणि मार्केट बघा एक 33 पॉईंट मूव्ह करत नाही आणि लगेच रिव्हर्सल, अंडरस्टँड. सो टोटल मॅन्युप्युलेशन मार्केटमध्ये आहे. जिथे ट्रेड बनत असेल त्या ठिकाणी रिव्हर्सल आहे. बघा आता इथे पण ट्रेड बनत आहे आणि लगेच रिव्हर्सल. या पद्धतीने मार्केट चालू आहे आपलं प्ले करणं. इथे ट्रेड बनत आहे, सिंगल कॅन्डलमध्येच मार्केट काय करत आहे, टार्गेट बुक करा नाहीतर रिव्हर्सल घ्या, या पद्धतीने, अंडरस्टँड. सो मॉर्निंगला आपण एक ट्रेड घेतलेला आणि आपण कुठला ट्रेड आहे तो आपण लाईव्ह बघूया. लाईव्हमध्ये आपण ट्रेड बघत आहे. इथे आपण जवळपास एक 15 मिनिटला मार्क केलेलं आणि आपलं इथे बोलणं असं होतं की जर ही लेवल तोडत असेल मार्केट, 15 मिनिटचा हाय किंवा 15 मिनिटचा लो, बोथ कंडिशनमध्ये आपण त्या डायरेक्शनमध्ये आपण ट्रेड घेऊया. आता इथे बघा समोर काय होतं, आपण इथे बोललेलं आहे रिव्हर्सल आलेलं आहे. आफ्टर दॅट यू कॅन सी मार्केटने काय केलेलं आहे, सिंगल कॅन्डलमध्ये फॉल केलेलं आहे आणि जे आपले डिझायर्ड टार्गेट होते ते टार्गेट बघा मार्केटने कुठपर्यंत दिलेले आहे. सिंगल कॅन्डलमध्ये फॉल केला आणि पुन्हा रिव्हर्सल झाला. मग आपण नवीन लेवल्स इथे ड्रॉ केलेले आहेत आणि आपण बघितलं की मार्केट जे 24,500वरती सस्टेन करेल तर मार्केट समोर 24,600पर्यंत ट्रॅव्हल करू शकतो. अदरवाईज 24,300पर्यंत मार्केट खाली येऊ शकतं आणि ॲट द एंड आपण काय करतो इथे ॲज यू कॅन सी हा बँक निफ्टीचा आहे, 24,300पर्यंत खाली आलेला आहे. म्हणजे हा मूव आपण जाता जाता बोललेलो ॲज यू कॅन सी. आणि मार्केट बघा हा बँक निफ्टीचा आहे. इथे बघा मार्केट जो आपण हा ट्रेड बोललो होतो तो इथे 24,300ला मार्केटने टच केलेला आहे. आता हा ट्रेड पण पकडणं किती डिफिकल्ट जात आहे बघा. ॲज यू कॅन सी मार्केट इथनं काय दाखवत आहे आपल्याला, एक रिव्हर्सल फॉर्म दाखवत आहे. मार्केट इथे ओपन होते, वर जायचा प्रयत्न करत आहे, मार्केट पूर्ण खाली कोलॅप्स होतो, एक नवीन लो बनतो. तिथून पुन्हा मार्केट 75% जवळपास रिटेस्ट करतं, अंडरस्टँड. आणि तिथून पुन्हा मार्केट खाली जातो. आता हा नवीन जो बनलेला लो आहे तो कटलेला नाही आहे. याचा अंदाज आपल्याला इथे येतो की मार्केट जे आहे इथून जोपर्यंत हा लो कटत नाही तोपर्यंत मार्केट खाली जाणार नाही आणि लगेच नेक्स्ट कॅन्डल काय बनते आपली ग्रीन आणि इथून रिव्हर्सल दिसतोय. तर पहिलं टार्गेट आपलं काय असणार आहे, डेफिनेटली हे हाय असतो आणि मार्केटने बघा एक पण सिंगल कॅन्डलमध्ये ते टार्गेट कंप्लीट केलेलं आहे. आता इथनं बॅक टू बॅक जर तुम्ही बघाल तर इथे एक रॅली झालेली आहे, बेस बनलेला आहे आणि पुन्हा रॅली झालेली आहे. तर नेक्स्ट आपलं टार्गेट काय होतं माहिती आहे का, 24,500 जवळपास 40पर्यंत आता
आपण मार्केटला पाहू शकलो असतो. आणि लगेच मार्केटने काय केलं, इथे रिव्हर्सल दिलेलं आहे. आता ही रिव्हर्सलची मूव्ह कॅप्चर करायसाठी आपल्याला काय करायला लागलं असतं, या लेवलला आपल्याला ट्रेड उचलायला लागलं असतं आणि 15-16 पॉईंटचा असेल आणि मग आपण त्याला राईट करू शकलो असतो. पण डिफिकल्ट होता हा ट्रेडसुद्धा, त्यामुळे आपण इथे एक फक्त स्कॅल्प केलेले आणि स्कॅल्पमध्ये प्रॉफिट बुक केलेलं आहे. मार्केट फार अतरंगी पद्धतीने चालू आहे सध्याला, सो ट्रेड करणं डिफिकल्ट बनत आहे आपल्याला आणि सगळ्यांनाच. आता आजचा डे आहे आणि डे लो काय आहे आपण चेक करूया. उद्या ट्रेडिंग कसं करायचं, तर आपल्याला आपला हा आजचा डे आहे मार्क करून ठेवावं लागेल आणि आजचा डे लो. आजचा जर डेची कॅन्डल तुम्ही बघितली तर एक डोजी कॅन्डल पूर्ण डेमध्ये आपल्या बनलेली आहे. म्हणजे काय, मार्केटला खाली जो सपोर्ट आहे 24,300चा आणि वरती रेजिस्टन्स आहे 24,500चा. तर म्हणजे जवळपास या 200 पॉईंटमध्ये मार्केट काय केलं, आज मूव्ह केलेलं आहे. आता डोजेचा अर्थ आपल्याला माहिती आहे की मार्केट कुठल्याही डायरेक्शननी जाऊ शकतं. सो उद्या जर या लेवलच्या आतमध्ये ट्रॅव्हल केलं मार्केटने तर आपण पुन्हा स्कॅल्पिंगच करू शकतो. आणि जर ह्या लेवल तोडत असेल तर नेक्स्ट टार्गेट आपलं 24,000 आणि जर अपसाईडनी तोडत असेल तर ॲज वी सेट 25,000पर्यंत मार्केट आपल्याला पाहायला भेटेल. सो भेटू मग लाईव्हमध्ये उद्याला. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.